पूर्वक स्वागत करूया गावदेव चषक 2025 मध्ये दर्जेदार ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। आयोजकांचं खऱ्या अर्थानं धन्यवाद व्यक्त करूया। त्यांनी फार चांगली स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीस आणली आहे। ही स्पर्धा अगदी तुम्ही घर बसल्या देखील पाहू शकता, अगदी तुमच्या कामाच्या ठिकाणी देखील ही स्पर्धा पाहू शकता। तुमच्या आवडत्या खेळाडूंना तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता खेळ करताना, तुम्ही व्यस्त असताना। केटीसी लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याहून लाईव्ह कव्हरेज दाखवतोय। केटीसी लाईव्हची संपूर्ण टीम अजिंक्य पवार आणि त्यांचे सर्व साथी यांच्या माध्यमातून आपण पाहताय। पहिला चेंडू डावखुऱ्याचा हा गोलंदाज ऑन साईडला चेंडू आपण अगदी पाहतोय। चांगले फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली शॉर्ट मिड विकेटमध्ये। धाबा आपल्या संघासाठी वाचवत असताना एक धाव आली आहे पहिल्या चेंडूवरती। पहिला गोलंदाज आपण पाहताय अनुराग, समोर आपण पाहतो आता मनोज मुंडे ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल। नॉन स्ट्राईक एंडवरती योगेश कांबेरे। चांगली टीम आपल्याला पाहायला मिळते। वावलोली त्यांच्या विपक्षामध्ये भडवल ब, दोन्ही टीम अगदी बलड आहेत। अगदी चर्चेमध्ये असलेल्या दोन्ही टीम आपल्याला पाहायला मिळतात। एकमेकांच्या समयमध्ये आपण पाहता खेळ करताना सातत्यानं चर्चेमध्ये असणाऱ्या दोन्ही टीम एकमेकांच्या समयमध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये गावदेव चषक 2024च्या माध्यमातून इथे आता खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतात। आयोजकांनी घेतलेली ही मेहनत आहे। खेळण्यासाठी पोषक असं मैदान आपल्याला पाहायला मिळतंय। चांगला फटका, क्षेत्ररक्षक होता परंतु त्याला बीट करत चेंडू चाललाय पॉइंट रिजन मधून सीमा रेषेच्या पलीकडे। मनोज मुंडेचा वार आलाय चौकार। चौकार आलाय। चौकारानं आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचले 5 वरती। जे राजेंद्रजी वैखरे, त्यानंतर जॉन्टी भाऊ असेल, त्यानंतर ऋतिक असेल, विवेक असेल, असे बरेचसे आमचे आयोजक आहेत। स्वप्नील असेल, ऋषी असेल, यांच्या मेहनतीतून खऱ्या अर्थानं ही स्पर्धा संपन्न होते। त्या आयोजकांचं आपण कौतुक करूया। फार चांगली स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीस आणली आहे गावदेव चषक 2024-25च्या विद्यमानाने। व्हाईट बॉल आला, अभ्यंतरची धाव आली आहे। धावफलक आपण पाहताय जाऊन पोहोचले 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात। लोअर फुल टॉस, कव्हरला चेंडू उडवलाय डीप मध्ये, क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू थांबणार नाहीये, जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर। पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न इथे मात्र चुकी झाली आहे। चुकीची कॉलिंग आपल्याला पाहायला मिळते। स्वीप करण्याचा प्रयत्न, अंगावरती चेंडू आला, अंगावरती शरीरावरती चेंडू आदळला। धाव घेण्याचा प्रयत्न नॉन स्ट्राईक एंडवरती योगेश तिकडनं सुटले होते। मनोजला धाव घ्यायची होती परंतु इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये परतलाय। मनोज मुंडे थोडासा नाराज असेल, रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालाय। इथे मात्र सोपा झेल मिडॉनच्या हातामध्ये देऊन बसला। एका पाठोपाठ एक विकेट आता आपल्याला पाहायला मिळते वावलोली टीम कडनं। मनोज बाद झाला रनआउटच्या स्वरूपामध्ये आणि आता त्याच्या पाठोपाठ योगेश कांबेरे देखील बाद झालेत। दुसरा आदरा मिळतो वावलोली टीमला। चांगली बॅटिंग खऱ्या अर्थानं मनोजच्या आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत होती। 2 चौकार त्याच्या बॅटमधून आले होते परंतु तो रनआउट झाला। त्यानंतर आपण पाहतो योगेश कांबेरे देखील आउट झालेत। एकंदरीत संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 10,
पहिलं षटक अगदी पहिल्या षटकाचा खेळ समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. तर रोशन आणि अमोल आपल्याला पाहायला मिळतात मैदानावरती अगदी तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरती. रोशन ज्याला आपण सातत्यानं या टीमकडनं ओपन करताना पाहायला मिळतो, परंतु तो तिसऱ्या क्रमांकावरती मैदानामध्ये दाखल झाला आणि चौथ्या क्रमांकावरती आपण पाहता अमोल, जिथे आपण पाहतो अमोल तिसऱ्या क्रमांकावरती मैदानामध्ये दाखल होतो, तो चौथ्या क्रमांकावरती आला. वेगवान पद्धतीचा चेंडू अगदी पुढात टाकला होता, वेग होता या चेंडूवरती, मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. रोशनच्या बॅटचा आणि बॉलचा संपर्क नाहीये, डॉट बॉल आपल्याला इथून पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी पंकजची देखील आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू त्यांनी निधाव टाकला. वेगळा स्ट्रॅटर्जीनं आता खऱ्या अर्थानं दोन्ही संघ मैदानामध्ये उतरलेत. थांबवलंय स्वतःला, चुकी करायची नाहीये. एक एक चुकी आपल्याला इथून विजय आणि पराजयापासून लांब करत असते. त्यासाठी मात्र आता पंकजने देखील स्वतःला थांबवलं. रनअपमध्ये थोडीशी चुकी झाली होती. फटका फसला हवेमध्ये, स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचलेत आणि त्यांनी हा सोपा झेल कॅरी केलाय. रोशनला देखील इथून परतावं लागतंय आणि तिसरा आदरा मिळतोय वावलुली टीमला. रोशन बाद झाला, त्याच्या जागेवरती नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय कल्पेश, जर्सी नंबर 45. कल्पेश मैदानामध्ये दाखल होतोय. दहा या धावसंख्येवरती 3 मोठे आदरे दिलेत ते बावलुली टीमला. बडबल ब संघानं चांगला बॉलिंग अटॅक आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजीची पेशकश आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये साकारतोय पंकज देखील. पहिलं षटक अनुरागचं, दुसरं षटक पंकजचं. चांगली गोलंदाजी करत असताना आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतं. मनोज ज्यावेळी बाद झाला तिथून मात्र विकेटची पडझड आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. मनोजनं चांगली सुरुवात केली होती, 2 चौकार त्याच्या बॅटमधून आले होते, तो सेट झाला होता. खऱ्या अर्थानं गोलंदाजांवरती प्रेशर होतं ज्यावेळी मनोज मैदानामध्ये होता, परंतु तो जसा बाहेर आला ना तसं गोलंदाजाचं वर्चस्व पाहायला मिळालं. सॉफ्ट हॅन्डने हा फटका केला, बॅक टू द बॉलर. स्ट्राईक देण्याचा प्रयत्न होता, हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय, शॉट चेक करत होता, कोणतीही धाव मिळणार नाहीये. अमोलला स्ट्राईकवर आणण्याचं काम करायचं होतं. अमोल आता मात्र या मॅचमध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी अमोलची राहणार आहे. आउटसाइड दी लेग स्टंप, व्हाईट बॉल आलाय. 11 धावा धावफलकावरती. कल्पेश आणि अमोल ही जोडी आता मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. वावलेली टीमकडनं खेळ करत असताना संपूर्ण जबाबदारी अमोलची आता वाढली गेली आहे. नॉन स्ट्राईक एंडवरती आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती. 11 धावा आतापर्यंत धावफलकावरती आहेत. बॅटीला स्पर्श, पाठीमागे चेंडू ट्रॅव्हल झाला. एसटी रक्षकांना चांगला झेल कॅरी केला. चौथा आदरा मिळतो बावलेली टीमला. फलंदाजीतून बाद होतोय तो कल्पेश. आता मात्र खऱ्या अर्थानं चुकी होते वावलेली टीमकडनं, कारण की अमोल सारखा फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवरती आहे. त्याला जर का स्ट्राईकवरती आणलं तर मात्र थोडंसं वेगळं चित्र देखील पाहायला मिळेल, परंतु त्याला स्ट्राईकवरती आणण्याचं काम इथं होत नाहीये. प्रत्येक फलंदाज इथे मात्र चुकी करताना पाहायला मिळतोय. चार फलंदाज इथून मात्र बाद झालेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होते ऋतिक शंतनू. थोडीशी यष्टिरक्षकाला दुखापत झाली आहे. आपण पाहता फर्स्ट एड बॉक्स द्या त्या ठिकाणी आमचे आयोजक.
4 विकेट गेल्यात बावलोली टीमच्या. संघाची धावसंख्या पाहायला मिळते 11. या षटकातील जर पाहायला गेलं तर 4 चेंडू आतापर्यंत झाले, 2 चेंडू बाकी आहेत, 2 चेंडू येणं बाकी आहे. पंकज चांगली गोलंदाजी करतोय. अचूकता, भेदकता, नियंत्रण सर्व काही या गोलंदाजांकडे आपल्याला पाहायला मिळतंय. दांडीगुल ब्रह्मास्त्र वापरलाय, अगदी यष्टी वाकवली आहे इथे. दिली आहे त्याला मैदानामध्ये पाठवलाय 7व्या क्रमांकावरती. बॅटिंग लाईनअप वावलोली टीमची देखील मोठी आहे. 7व्या क्रमांकावरती आपण पाहताय नयन मैदानामध्ये दाखल झालाय. नॉन स्ट्राईक एंडवरती अमोल मोडक, एक मोठं नाव आहे कर्जत टेनिस क्रिकेट मधील. आउटसाइड लेग स्टंप, व्हाईट बॉल आलाय. एक्स्ट्राची धाव आली आहे. 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. कट करायचा होता. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न, पायांची मुवमेंट नाहीये, पायांचा हालचाल नाहीये, फुटवर्क नाहीये. गोलंदाजानं मात्र अवे फ्रॉम द बॉडी टाकण्याचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये त्याला यश आलंय. डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक 2 या ठिकाणी समाप्त झाले. 6 चेंडूंचा खेळ समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 12 धावा धावफलकावरती आपण पाहता इथून 6च्या सरासरीनं या धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. परंतु महत्त्वपूर्ण विकेट इथे मात्र गमावलात त्या बावलोली टीमनं. 5 विकेटांना गमावलात. योगेश दादा बाद झाला, त्यानंतर मनोज, रोशन, कल्पेश आणि शंतनू. चांगला फटका अमोलच्या बॅटमधून. गॅप सिलेक्शन चांगलं आहे. 2-2 क्षेत्ररक्षक तिथे आहेत, परंतु चुकी घडली आहे. त्यांना बीट करत चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. मिड विकेटला कव्हर करत असताना हा चौकार आलाय. हा नवसंजीवनी निर्माण करतोय बावलोली टीमची. गरज होती या चौकाराची आणि तो आला अमोलच्या बॅटमधून. ज्याला नॉन स्ट्राईक एंड वरती ठेवण्यात आलं होतं, ज्याला स्ट्राईक हवी होती, तो वाट पाहत होता, स्ट्राईकची प्रतीक्षा करत होता. जसा स्ट्राईक वरती आला त्याच्या बॅटमधून हा चौकार आला आणि या चौकारानं आता धावसंख्येला आकारणी मिळतीये, जाऊन पोहोचतीये ती 16 वरती. 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त मॅच आपल्या सर्वांच्या भेटीस आली आहे. एकीकडे बावलोली, त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहताय भडबल ब. हा मिस टायमिंग आहे. हवेमध्ये क्षेत्ररक्षक झेल घेण्याचा प्रयत्न, हा आणि इथे झेल ड्रॉप झालाय. आणि इथे मात्र आपण पाहतोय नयनला मागे फिरावं लागतंय रनआउटच्या स्वरूपामध्ये. अमोलची विकेट मूल्यवान आहे. अमोलची विकेट असणं फार गरजेचं आहे. अमोलने मात्र स्वतःला थांबवलं. एकच धाव्या चेंडूवरती आली, झेल ड्रॉप झाला. जोखीम उचलायची नव्हती, स्वतःची विकेट सेव्ह करायची होती आणि तेच त्यांनी केलं. नयनला मात्र माघारी धाडलाय आणि आता नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होता 8व्या क्रमांकावरती मनीष. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 17. जेवढी जास्त स्ट्राईक अमोलकडे राहील, जेवढे जास्त चेंडू अमोल खेळेल, तेवढी धावसंख्येला आकारणी मिळेल, यात मात्र शंका नाहीये. फुलटॉस बॉल होता. फुलटॉस चेंडू होता. खऱ्या अर्थानं समाचार घ्यायला हवा होता. मोठा फटका
येणं अपेक्षित होतं या चेंडूवरती, परंतु निर्धाव आला. मनीष 8व्या क्रमांकावरती दाखल झालाय. थोडंसं कान मंत्र देतोय अमोल. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. गोलंदाज उमेश, चांगली गोलंदाजी. कमी गतीनं स्लोवर टाकला होता, त्याला पीक केलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट, डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हा दर्जेदार फटका आलाय मनीषच्या बॅट मधून. मिळतील 6 धावा. षटकार. आणखीन एक चांगला फटका अलॉंग दी कार्पेट ट्रॅव्हल झाला चेंडू. मिड विकेट मध्ये एकच धाव मिळेल. धावफलक आता जाऊन पोहोचलाय. 1च्या साह्यानं 24 धावा धावफलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. षटकातील अजून पाहायला गेलं तर एक चेंडूचा खेळ बाकी आहे. चांगला फटका समोरच्या दिशेनं व्ही शेप मध्ये खेळलाय. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी थांबवलंय. आमचे आदरणीय दत्ताजी चंचे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की आपण मंचकावरती या. आपलं देखील सहर्ष स्वागत. 25 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 3 षटकाच्या समाप्तीनंतर. शेवटचं षटक येणं बाकी आहे भडवल ब टीम कडून. शेवटचं षटक बाकी आहे या सत्रातील. राकेश 4थ्या क्रमांकाचा गोलंदाज. त्यानं पहिला चेंडू थोडासा कमी गतीनं टाकला होता. बॅट आधीच ड्रिल झाली होती अमोलची. वेगानं फटकेबाजी करायची, वेगानं बॅट फिरली होती. डॉट बॉल आला. 5 चेंडू अजूनही बाकी आहेत. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 25. हा चांगला फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव हवी आहे अमोलला, परंतु तिथे मिसफील्ड झाली आणि चेंडू चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. येतोय चौकार. मिळतील 4 धावा. गरज आहे खऱ्या अर्थानं बावलुली टीमला धावेंची आणि त्या धावा येत आहेत. क्षेत्ररक्षकांना थोडीशी चुकी केली आहे. थोडी खराब कामगिरी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि त्याचा फायदा आपण पाहतोय बावलुली टीमला होताना. 4 धावा मिळतात. जिथे एकच धाव होती तिथं 4 धावा आला. धावफलक जाऊन पोहोचतंय ते 29 धावा धावफलकावरती. 4 चेंडूंचा खेळ बाकी असताना राकेश 4थ्या षटकासाठी चांगली गोलंदाजी करतोय अमोलच्या विरोधामध्ये. कमी गतीनं टाकला होता आणि इथे मात्र एक धाव कंप्लीट झाली. लेग बाईच्या स्वरूपामध्ये अपील तंत्राचा वापर जरूर करण्यात आला होता, परंतु अंपायर सांगतात की लेग स्टंप मिस करतोय आणि इथे फलंदाज अगदी सुरक्षित आहे. एक धाव आली आहे. धावफलक जाऊन पोहोचले 30 धावा धावफलकावरती. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मनीष ज्याच्या बॅटमधून एक षटकार आला तो मनीष ऑन स्ट्राईक आता आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या समोर आपण पाहतोय राकेश. धाव
गतीने टाकला होता. वेगानं बॅट फिरते, बॅट आधी निघून जाते, त्यानंतर चेंडू डिलेवर्ड होत आहे. एक चेंडूचा खेळ बाकी आहे अजूनही. अमोल मैदानामध्ये असताना देखील अगदी आपण पाहतोय गोलंदाज थोडासा हवी ठरताना आपल्याला पाहायला मिळाला. आडव्या पाठ मधून हा फटका अगदी पुढे निघून आले होते. एक कंप्लीट झाली, दुसऱ्या धाबेसाठी निघालेत आणि दुसरी धाव घेताना इथे मात्र फलंदाज होईल बाद. एकच धाव कंप्लीट झाली आहे, धावफलक जाऊन पोहोचले 31. आता बनवायचं आहेत त्या 24 चेंडूंमध्ये भडवल ब संघाला 32चं टार्गेट असेल.
24 चेंडू आणि 32 धावसंख्येची पाठलाग करत असताना कल्पेश या गोलंदाजाने पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. समोर बॅट्समन समीर आहे आणि नॉन स्ट्रायकिंगला राकेश असेल. षटकामधील दुसरा चेंडू वेळेस सुरेख पटका केला जातो. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये. एक टप्प्या अखेर जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 32 धावसंख्येची पाठलाग करत असताना दुसऱ्या चेंडूवरती येतोय पहिला चौकार. कमॉन डीजे. असताना 2 चेंडूचा खेळ संपला गेला. 4 धावा धावफलकावरती. षटकामधील तिसरा चेंडू यावेळेस सुरेख पटका केला जातोय. कुठला टेक आणि तमाशात एक षटकार पाहायला मिळतोय. कमॉन डीजे. त्या ठिकाणी निर्धाव चेंडूची झाली सांगता. चौथा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय कल्पेश या गोलंदाजाच्या माध्यमातून. अजूनही 22 या धावसंख्येची गरज आहे विजयासाठी टीम भडवल बी प्लस संघाला. षटकामधील 5वा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. वेळेस सुरेख पटका केला जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येथील तत्पूर्वी दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. सुरेख गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावसंख्येच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले तब्बल 12 या अंकावरती. षटकामधील 5 चेंडूंचा खेळ संपला गेला. 12 धावा आतापर्यंत खर्ची केल्या त्या गोलंदाजानं. थोडं खराब षटक पाहायला मिळतो 5 चेंडूवरती. षटकामधील शेवटचा चेंडू असेल कल्पेशच्या गोलंदाजाच्या माध्यमातून. यावेळेस त्या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चेंडू जाणारा चौकाराकरिता. चौकाराच्या सहाय्याने 16 धावा धावफलकावरती. कमॉन डीजे. अमोल आहे गोलंदाजी मार्कवरती. त्या ठिकाणी पुनश्च खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. चेंडू जाईल लॉंग स्टॉप रिझन मध्ये. चौकार येतो राकेशच्या बॅट मधून. चौकाराच्या साह्याने 20 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 12 या धावसंख्येची गरज आहे विजयासाठी. येणारे 17 चेंडू. चांगली फलंदाजी पाहायला मिळते 2 फलंदाजांच्या मार्फत. समीर आणि राकेश या 2 फलंदाजांच्या मार्फत पाहायला मिळते. दुसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज अमोल आलेत गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या चेंडूवरती समाचार घेतला अमोलच्या गोलंदाजीवरती. अजून षटकामधील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळेस पुन्हा गुडलँड स्पॉटवरती पडलेला चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला गेला. निर्धाव चेंडूची झाली सांगता. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. त्यावेळेस सुरेख पटका केला जातो. चेंडू बराच काळ हवेमध्ये. चेंडू खाली 2-2 क्षेत्ररक्षक पळतात. तत्पूर्वी चेंडू जाईल लॉंग स्टॉप रिझर्व मध्ये. चौकार येतोय.
अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे या षटकामधील. पहिले 3 चेंडू महागडे पाहायला मिळतात. गोलंदाज अमोल या गोलंदाजाने पहिल्या 3 चेंडूवरती 8 धावा खर्च केल्यात. षटकामधील चौथा चेंडू, यावेळेस पुलटा चेंडू, यावेळेस कव्हरच्या धोक्यावरून एक टप्प्या अखेर बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. चौकाराच्या साह्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तब्बल 28 या अंकावरती. 4 या धावसंख्या 4 या धावसंख्येची गरज आहे विजयासाठी टीम भडवल संघाला. यावेळेस सुरेख चेंडू टाकला जातो. एक धाव त्या ठिकाणी घेतली जाते. 1च्या साह्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले तब्बल 29 या अंकावरती. शेवटचा चेंडू आहे. 3 धावसंख्येची गरज आहे. येणारे 13 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी भडवल टीमला. त्यावेळेस दुसरं षटक संपलं गेलंय. 12 चेंडू आणि विजयासाठी 3 या धावसंख्येची गरज आहे टीम भडवल बी प्लस संघाला. मनोज आलेत गोलंदाजी मार्क वरती. 12 चेंडू आणि 3 या धावसंख्येची गरज आहे विजयासाठी. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. यावेळेस सुरेख फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. अजूनही 2 धावसंख्येची गरज आहे. 30 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 32चा पाठलाग करत असताना 11 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी. यावेळेस विजय चौकार येतोय समीरच्या बॅट मधून. भडवल टीमचा कॅप्टन आणि कलम टीमचा कॅप्टन टॉस साठी यायचं आपण.